माझ्या लग्नाला आता काहीच दिवस झाले होते की रविवारच्या दिवशी माझा नवरा दुपारी कुठेतरी निघून गेला. नवीन नवीन लग्न झालं होतं, त्यामुळे रोज संध्याकाळी मी तयार व्हायचे. आज देखील मी सुंदर असा ड्रेस घातला होता, तयार देखील झाले होते. परंतु जेव्हा माझा नवरा स्वप्नील संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याच्या हातामध्ये एक शॉपिंगची बॅग होती. त्याने ती शॉपिंगची बॅग माझ्या हातात दिली आणि बोलू लागला, हा ड्रेस घालून तयार हो. मी हैराण होऊन स्वप्नीलकडे पाहिलं. मी म्हणाले, अरे मी तर आधीपासूनच तयार आहे. बोलू लागला, हा ड्रेस जो मी तुझ्यासाठी आता घेऊन आलो आहे तो घाल आणि तयार हो. मी ती शॉपिंग बॅग घेऊन माझ्या खोलीत आले. जेव्हा मी तो ड्रेस पाहिला तेव्हा तो ड्रेस पाहून माझे डोळे चमकले. तो तर खूपच फॅन्सी आणि एकदम महागडा असा ड्रेस होता. मी म्हणाले, स्वप्नील हा ड्रेस तर खूपच फॅन्सी आहे. त्यावर स्वप्नील बोलू लागला, अगं माझ्या मित्राच्या घरी पार्टी आहे, त्यामुळे लवकर तयार हो. इतका महागडा आणि फॅन्सी ड्रेस आणण्याची स्वप्नील काय गरज होती. आमच्या लग्नामध्ये तर स्वप्नीलने मला इतकी काही चांगली साडी घेतली नव्हती. बोलू लागला की तू काही मागणी केलीच नाहीस आणि आता मात्र न मागता मला इतका महागडा ड्रेस आणला होता. सध्या तरी मी तो ड्रेस घातला, तसंही मी दिसायला खूपच सुंदर होते. त्या ग्रे कलरच्या ड्रेसने तर माझ्या सौंदर्यात 4 चांद लावले. मी माझ्या चेहऱ्यावर मेकअपचा टचअप दिल्यानंतर माझ्या केसांचा पोनी बांधायला सुरुवात केली. तेव्हा स्वप्नील आमच्या खोलीत आला. माझ्या जवळ येऊन मला पायापासून डोक्यापर्यंत निरखून बघू लागला आणि मग बोलू लागला, बाकी सगळं तर ठीक आहे ग, पण तुझे केस मोकळे सोड, मग बघ अगदी अप्सरा दिसशील. स्वप्नीलकडून ही स्तुती ऐकून मी लाजू लागले. मी एकदम तयार होते. मी केस मोकळे सोडून ती देखील अगदी व्यवस्थित केली आणि मग कपाटातून एक स्कार्फ काढला, जेणेकरून स्वतःच्या अंगावर घेऊ शकेन. हे बघून स्वप्नीलने मला लगेचच अडवलं. बोलू लागला, हे काय करतेस, इतक्या महागड्या ड्रेसचा सगळा लुकच खराब करशील. मी म्हणाले, स्वप्नील असं मी ही बाहेर येऊ शकत नाही, तू स्वतःच बघ ना. तूच बघ, हा ड्रेस खूपच घट्ट आणि डीप नेकवाला आहे. याच्यावरची ओढणी देखील नेटची आहे, जी अंगावर घेतली काय आणि नाही घेतली काय सारखंच आहे. स्वप्नील बोलू लागला, माझ्यासोबत वाद घालू नकोस. तसंही माझा मित्र गाडी आणि ड्रायव्हर पाठवत आहे, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. थोड्याच वेळात स्वप्नीलच्या फोनवर कोणाचा तरी फोन आला. तो फोनवर बोलू लागला, हां आम्ही लोक तयार आहोत. आणि मग स्वप्नील बोलू लागला, चल ड्रायव्हर आला आहे. स्वप्नील फक्त संध्याकाळी घरी यायचा. स्वप्नील एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा होता आणि मी देखील एका मध्यमवर्गीय कुटुंबातलीच मुलगी होती. मला माहीत होतं की माझा नवरा अगदी काही गडगंज श्रीमंत नाही. स्वप्नीलजवळ गाडी नव्हती, एक जुनी बाईक होती. घर देखील छोटं होतं. लग्नाच्या रात्रीच त्याने मला सांगितलं होतं की माझा पगार फक्त इतकाच आहे की महिन्यानंतर संपेल, परंतु पगार मात्र आधी संपेल. मी देखील त्यावर काही तक्रार केली नाही. लग्नाच्या त्या 8 दिवसांमध्ये मी स्वप्नीलकडून कोणतीच मागणी केली नव्हती. तो एकटाच राहत होता. छोटंसं फ्लॅट होतं. मी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी किचन सांभाळलं. स्वप्नील मला बोलायचा की लग्नामध्ये खूपच खर्च झाला आहे, त्यामुळेच मी तुझ्यासाठी महागडा शालू घेतला नाही. काही महिने असेच घालवावे लागतील. त्यामुळे मी थोडी हैराण झाले होते की स्वप्नीलची तेवढी ऐपतच नव्हती तर एवढा महागडा ड्रेस आणण्याची काय गरज होती, ते देखील फक्त एका मित्राच्या घरी जेवायला जाण्यासाठी. माझ्याकडे असलेले ड्रेस खूप फॅन्सी होते. मी त्यापैकीच कोणता तरी ड्रेस घातला असता, परंतु तो माझ्यासाठी एक खूप महागडा ड्रेस घेऊन आला होता. कमीत कमी त्याची किंमत 10 ते 20 हजार रुपये असेल. काय गरज होती इतका खर्च करण्याची. सध्या तरी स्वप्नीलच्या मित्राचा ड्रायव्हर आला होता. आम्ही दोघं गाडीत बसलो. ती गाडी एका सुंदर परिसराच्या एका मोठ्या सुंदर बंगल्याच्या समोर उभी राहिली. ड्रायव्हरने हॉर्न देताच लगेच वॉचमॅनने त्या बंगल्याचं गेट उघडलं. पार्किंग एरियामध्ये त्यावेळेला 3 गाड्या आधीपासूनच हजर होत्या आणि चौथी आमची होती. तिथे असलेलं गार्डन देखील खूप साऱ्या महागड्या आणि सुंदर फुलांनी बहरलेला होता, परंतु तिथे तेवढी लाइटिंग नव्हती जशी की एखाद्या मेजवानीसाठी असते. स्वप्नील माझा हात पकडून मला हॉलमध्ये घेऊन गेला. माझा तो ड्रेस खूपच घट्ट होता आणि त्यात भरीसभर म्हणजे डीप नेक होता आणि सोबतच ओढणी देखील अगदी नेटची होती. मी जशी आतमध्ये गेले तेव्हा आतमध्ये पुरुषांव्यतिरिक्त मला दुसरं कोणीही दिसत नव्हतं. तिथे कोणतीही महिला माझ्याशिवाय नव्हती. हे पाहून मी खूप नर्वस झाले. ही कसली मेजवानी होती जिथे फक्त पुरुष आणि पुरुषच होते, महिला कोणीच नव्हती आणि ती फक्त पुरुषांचीच पार्टी होती. मग स्वप्नील मला इथे घेऊन का आला होता. त्या दष्टपुष्ट पुरुषांना बघून मी स्वप्नीलला अगदीच बिलगले.
मी म्हणाले, स्वप्नील, इथे तर कोणीच लेडीज नाही. तेव्हा तो बोलू लागला, अगं हे तर अविवाहित आहेत, त्यामुळे हे तर सरळ सरळ स्पष्ट आहे की त्यांच्या बायका कशा असतील ना. मला त्याच्यासोबत घेऊन तो त्याच्या मित्रांजवळ गेला. मला खूप मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा स्वप्नीलने माझी ओळख त्याच्या मित्रांसोबत करून दिली आणि ते माझ्यासोबत ओळख करून घेण्यासाठी मला स्पर्श करू लागले. मी हे पाहून मागे सरकले. ही कोणती पद्धत होती? आणि सोबतच मला स्वप्नीलचे ते मित्र चांगले देखील वाटत नव्हते. खूपच विचित्र तीक्ष्ण नजर होती त्या सगळ्यांची. सगळे मला चेहऱ्यावर एक वेगळाच भाव आणून डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहत होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक अशी भूक होती की ज्यामुळे त्यांची ती नजर मला खूपच बोचत होती. मी खूपच घाबरू लागले. मी इतके अस्वस्थ होऊ लागले की मला असं वाटू लागलं की मी आता लगेचच या घराच्या बाहेर निघून जावं. तिथे त्यावेळेला 5 पुरुष होते आणि त्या 5ही पुरुषांच्या हातामध्ये काचेच्या ग्लासमध्ये ब्राऊन कलरचं कोल्ड्रिंक होतं. सर्वांचे डोळे माहीत नाही कशामुळे लाल झाले होते. असं वाटत होतं की ते आता नशेच्या हालतमध्ये आहेत. मी खूपच घाबरले होते. त्यामुळे स्वप्नीलजवळ जाऊन त्याला अगदीच बिलगले. त्याचा हात घट्ट पकडला आणि बोलू लागले, स्वप्नील, मला इथे नाही थांबायचं, मला तू घरी सोडून ये. त्यावर स्वप्नील बोलू लागला, काय झालं तुला? मुली मुलांच्या पार्टीमध्ये येऊ शकत नाहीत का? मला घाबरणाऱ्या आणि डरपोक मुलींचा खूप तिरस्कार आहे. मला अगदी डॅशिंग आणि बिनधास्त मुली आवडतात, ज्या प्रत्येक पार्टीमध्ये जाऊ शकतात आणि अगदी एन्जॉय करू शकतात. त्यामुळे असं घाबरट मुलीप्रमाणे वागणं बंद कर. असं बोलून त्याने माझ्या हाताला पकडून स्वतःपासून लांब केलं. मी तर स्वप्नीलचं ते वागणं पाहून अगदी हैराण झाले. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले. याच्या आधी की मी रडेन, स्वप्नीलचा एक मित्र माझ्याजवळ आला. बोलू लागला, वहिनी, तुम्ही का टेन्शन घेताय? माझी बायको दुसऱ्या शहरात तिच्या माहेरी राहायला गेली आहे आणि बाकी सगळे हे तर अनमॅरिड आहेत. 1-2 वर्ष थांबा, या सगळ्यांचं देखील लग्न होईल, तेव्हा सगळ्यांच्या बायका येतील. आता जर आमच्या बायकाच नाही आहेत, मग आम्ही तरी काय करणार? आम्ही एकमेकांना भेटणं सोडून देऊ का? आम्ही तर तुमच्यासाठी खूप चांगल्या जेवणाचा बंदोबस्त केला आहे. त्याच्यात त्या बोलण्याचा अंदाज माझी खिल्ली उडवण्यासारखा वाटत होता. मग त्यानंतर तो स्वप्नीलला बोलू लागला, चल स्वप्नील, ड्रॉइंग रूममध्ये जाऊया, जेवण एकदम तयार आहे. मी स्वप्नीलचा हात घट्ट पकडून ड्रॉइंग रूमकडे पोहोचले, जिथे वेगवेगळे स्वादिष्ट पक्वानं डायनिंग टेबलवर ठेवली गेली होती. मी स्वप्नीलसोबत जेवायला बसले. स्वप्नीलचे ते इतर मित्र देखील समोर खुर्चीवर बसले. स्वप्नीलचा एक मित्र, ज्याचं नाव हरेश होतं, तो माझ्या प्लेटमध्ये वेगवेगळे पदार्थ टाकत होता. बोलत होता, वहिनी, हे खाऊन बघा, हे देखील खाऊन बघा. जेवण खरंच खूप स्वादिष्ट होतं आणि मला भूक देखील खूप लागली होती. पण विचित्रच गोष्ट होती, जसजसं मी जेवत होते माझे डोळे झोपेमुळे बंद होऊ लागले. परंतु मी माझा तो हात देखील थांबवू शकत नव्हते. फक्त खातच होते, कारण जेवणाचा स्वादच इतका भारी होता की मनच भरत नव्हतं. जेवण जेवता जेवता मला असं वाटू लागलं की मी आता इथेच झोपेन. मी जर डोळ्यांनी स्वप्नीलकडे पाहिलं, जो मला 1च्या ऐवजी 4 दिसत होता. मी म्हणाले, स्वप्नील, मला घरी घेऊन चल, मला झोप येते. तेव्हा तो बोलू लागला, हा चल. असं बोलून जसं मी माझ्या खुर्चीवरून उभी राहिले, अडखळतच मी स्वप्नीलच्या अंगावर पडले. फक्त 1 मिनिट लागला होता मला बेशुद्ध व्हायला. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझं डोकं खूप वाईट पद्धतीने गरगरत होतं. खूप मुश्किलीने मी माझे डोळे उघडले होते. मी माझ्या खोलीत हजर होते. अजूनही त्याच ड्रेसमध्ये होते, जो ड्रेस मला आता खूप वाईट पद्धतीने टोचत होता. मी खूप मुश्किलीने उठून बसण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं जणू काय माझं शरीर मला साथ देत नाही. माझ्या पूर्ण शरीरात फक्त मला वेदना जाणवत होत्या. खूप मुश्किलीने मी त्या वेदना सहन करत बसण्याचा प्रयत्न केला. माहीत नाही का माझं अंग इतक्या वाईट पद्धतीने का दुखत होतं. मला माझ्या आतमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा अशक्तपणा जाणवत होता. मी पाहिलं तर माझे सगळे दागिने काढलेले होते आणि हातामध्ये जिथे मी बांगड्या घातल्या होत्या तिथे थोड्याफार जखमा ओरखडे मला दिसत होते. हे पाहून तर मी हैराण झाले. मी अजूनही पूर्ण शुद्धीत आले नव्हते की इतक्यातच स्वप्नील प्लेटमध्ये नाश्ता घेऊन खोलीत आला. खूप खुश वाटत होता तो. मला बोलू लागला, बघ, आज मी तुझ्यासाठी पुरी भाजी केली आहे. मी म्हणाले, माहीत नाही स्वप्नील, माझं शरीर खूपच दुखतंय रे, माझं अंग खूपच दुखतंय. माझ्या त्या बोलण्यावर तो काळजीत पडण्याऐवजी हसू लागला. बोलू लागला, माझ्या गालावरून हात फिरत बोलू लागला, जानू, रात्री तू खूपच सुंदर दिसत होतीस आणि मग त्यानंतर बेशुद्ध होऊन माझ्या अंगावर पडली होतीस.
त्यामुळेच घरी येताच माझी नियत तुझ्यावर खराब झाली आणि मग मी तुझ्यासोबत. स्वप्नील अगदी प्रेमाच्या अंदाजमध्ये बोलत होता. माझी नजर आपोआप खाली झुकली. तो बोलू लागला, तू नाश्ता कर, मी तुझ्यासाठी तुझ्या दुखण्यावर औषध आणि सोबतच गरमागरम चहा घेऊन येतो. मग हे दुखणं देखील अर्ध्या तासात छूमंतर होऊन जाईल. मी हैराण होत होते की 8 दिवसांमध्ये स्वप्नील माझ्यासोबत इतकं प्रेमाने कधीच बोलला नव्हता किंवा वागला नव्हता, परंतु आज मात्र माझ्या पूर्ण अंगावर ओरखडे होते. ठीक आहे, जाऊ देत. दुसऱ्या दिवसापर्यंत मी अगदी व्यवस्थित ठीक झाले, परंतु मला माहीत नव्हतं की हे आता असं रोजच होणार होतं. पुढच्या रविवारी स्वप्नीलने पुन्हा एकदा मला एक नवीन ड्रेस आणून दिला. बोलू लागला, चल तयार हो, मित्राच्या घरी पार्टीसाठी जायचं आहे. आणि मग पुन्हा त्याच मित्राच्या बंगल्यावर मला घेऊन गेला. या वेळेला तर त्याचे मित्र माझ्यासोबत आधीपेक्षाही जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागले. बोलू लागले, वहिनी, आम्ही तर तुमचे दिवाने झालो आहोत. स्वप्नील तर खूपच नशीबवान आहे की त्याला तुमच्यासारखी बायको मिळाली आहे. मला स्वप्नीलच्या मित्राच्या तोंडून हे अशा प्रकारचं बोलणं ऐकून खूपच राग आला होता. मी रागानेच त्यांना निरखून पाहिलं तेव्हा तो एखाद्या निर्लज्जाप्रमाणे हसू लागला. मी विचार केला होता की घरी जाता क्षणी मी स्वप्नीला सांगेन की यापुढे मी त्या मित्रांच्या घरी येणार नाही. मला पुरुषांची ही अशा प्रकारची मस्ती आणि बोलणं अजिबातच पटत नव्हतं. या वेळेला देखील माझ्यासोबत तेच घडलं. जसं मी ते जेवण जेवले, माझ्या डोळ्यावर पुन्हा झोप येऊ लागली आणि मग पुन्हा मी बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा माझं शरीर वेदनेने दुखत होतं, परंतु मला एक गोष्ट जाणवली होती की स्वप्नील खुश होता. घरी फळ देखील आणू लागला. पैसे देखील अगदी मोकळ्या हाताने खर्च करत होता. खरं तर त्याचा पगार इतका काही जास्त नव्हता. मग हे असं रोज रोजचा खर्च आणि अशी उधळपट्टी कशी काय होत होती? घरी येताना रोजच तो एखाद्या चांगल्या हॉटेलमधून जेवण घेऊन यायचा. मला बोलायचा, काहीच गरज नाही तुला किचनमध्ये स्वतःला राबवण्याची. तुझं हे सुंदर शरीर, तुझी ही सुंदरता कमी होईल. कधी कधी तर मला स्वप्नीलचं ते वागणं खूपच विचित्र वाटायचं. मी म्हणाले की प्रत्येक स्त्री घरातलं काम करतेच, मला देखील ते आवडेल की मी तुझ्यासाठी जेवण बनवावं, तुझी कामं करावीत. त्यावर तो बोलू लागला, नाही, तू फक्त तुझ्या सुंदरतेची काळजी घे, ती सुंदरता अजून वाढवण्याचा प्रयत्न कर, स्वतःला छान तयार ठेवत जा. तुला माहीत नाही तुझी सुंदरता माझ्यासाठी किती मौल्यवान आहे. माझा हात पकडून तो माझ्यासोबत अगदी प्रेमाने बोलत होता. स्वप्नील बोलायचा, माहीत आहे तुला मिळवण्यासाठी मी किती पापड बेलले आहेत. हे बोलणं ऐकून मी हैराण झाले, कारण की आमचं नातं तर लग्न ठरवणाऱ्या एका बाईकडून फिक्स झालं होतं. मी तर कधीही लग्नाआधी स्वप्नीलला पाहिलं नव्हतं. मी म्हणाले, काय म्हणजे तू काय बोलतोयस? माझ्या त्या बोलण्यावर तो हसू लागला. बोलू लागला, मी तुला एका शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करताना पाहिलं होतं. तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो आणि मग तिथूनच मी तुझा पाठलाग करायला सुरुवात केली. तुझं घर पाहिलं, मग समजलं की तुझी आई तुझ्यासाठी स्थळं पाहत आहे. खरं सांगतोय सलोनी. हे ऐकून मला खूप भीती वाटली होती. मला भीती वाटली होती की मी तुला गमावून तर बसणार नाही ना. स्वप्नील पुढे सांगू लागला, मी एके दिवशी तुझ्या घरातून बाहेर लग्न ठरवणाऱ्या बाईला जाताना पाहिलं. मग मी तिला म्हणालो, जर तिने माझं तुझ्यासोबत लग्न ठरवून दिलं तर मग तिला मी चांगली रक्कम देईन. तिने माझं बोलणं ऐकलं आणि मग अशा प्रकारे माझं लग्न तुझ्यासोबत झालं. मी तर स्वप्नीलचं ते बोलणं ऐकून डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होते. मला माहीत नव्हतं की माझा नवरा माझ्यावर आधीपासूनच प्रेम करत होता. मला मिळवण्यासाठी त्याने इतकं सर्व काही केलं होतं. माझ्या मनामध्ये स्वप्नीलबद्दल अजूनच प्रेम आणि आदर वाढलं होतं, परंतु मला माहीत नव्हतं की सत्य काहीतरी वेगळंच होतं. या रविवारी देखील जेव्हा स्वप्नीलने मला एक महागडा ड्रेस आणून दिला तेव्हा मी म्हणाले, नाही स्वप्नील, मला तुझ्या मित्राच्या पार्टीमध्ये जायचं नाही. माझं ते बोलणं ऐकून स्वप्नीलच्या चेहऱ्यावरचा रंग एकदमच उडून गेला. चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं. चेहऱ्यावर एक प्रकारचा राग आला. बोलू लागला, काय अर्थ आहे तुझ्या बोलण्याचा? ते लोक इतक्या प्रेमाने तुला बोलावतात. मी म्हणाले की नाही, मला नाही जायचं. माहीत नाही ते मला काय जेवायला देतात, ज्यामुळे मला ते खाल्ल्यावर लगेच झोप येते आणि सकाळी माझी अवस्था खूप वाईट होते. 2-2 दिवस तर मला नीट चालता फिरता देखील येत नाही आणि तिथे फक्त पुरुष असतात. माझं तिथे काय काम आहे? तुला जायचं असेल तर तू जा मित्राकडे. तुझ्या मित्रांसोबत तुला वेळ घालवायचा आहे तर तू जा, पण मी नाही येणार. असं बोलून मी माझ्या बेडवर बसले. मला माहीत नव्हतं की माझा तो नकार मला इतका महागात पडणार होता. स्वप्नील खूपच रागाने माझ्याजवळ आला. माझा हात पकडून वाईट पद्धतीने दाबला आणि बोलू लागला, आत्तापर्यंत तू फक्त माझं प्रेम पाहिलं आहेस. चांगलं आहे माझं प्रेमच बघ.
मला तुझा नकार नकोय, समजलं? सलोनी, जर तू माझ्या कोणत्याही गोष्टीला नकार दिलास तर तुला माहीत नाही की मला किती राग येतो. रागामध्ये मी अगदी वेडा होऊन जातो. ही इतकी काही मोठी गोष्ट नव्हती की जी मी त्याला सांगितली होती, परंतु स्वप्नीलचा राग तर असा होता जणू काय तो आता मला जीवानिशी मारणार आहे. त्याची ती रागीट नजर माझ्या नजरेला मिळवून खूपच रागाने तो मला बोलत होता. माझं शरीर तर नवऱ्याचं ते रूप पाहून थरथरू लागलं. मग त्यानंतर मी काहीच बोलले नाही आणि त्याच्यासोबत निघून गेले. परंतु मला हे सगळं चांगलं वाटत नव्हतं. माहीत नाही का, डायनिंग टेबलवरचे ते स्वादिष्ट पदार्थ मला आज खूप वाईट वाटत होते, कारण की ते मला माझ्याकडून माझे शुद्ध गायब करत होते. मी खूपच कमी जेवण माझ्या प्लेटमध्ये घेतलं होतं आणि अगदी लावून लावून नान खात होते. पण जशी स्वप्नीलच्या मित्राची नजर माझ्यावर गेली, तो मित्र बोलू लागला, वहिनी काय झालं, तुम्ही आज जेवत नाहीत? मी म्हणाले की नाही, मला भूक नाही. मी हे बोलताच त्याने एक वेगळ्याच प्रकारचा इशारा स्वप्नीलला केला. हे पाहून तर माझ्या पायाखाली जमीनच सरकून गेली. स्वप्नीलने समोर असलेल्या बिर्याणीने माझी प्लेट भरून टाकली. बोलू लागला, पूर्ण संपवायचं. तो अगदी रागीट नजरेने मला बोलत होता. मी खूप मुश्किलीने ती बिर्याणी संपवली आणि मग खाल्ल्यानंतर माझी तीच अवस्था झाली. आता तर मला स्वप्नीलवर देखील संशय येऊ लागला. पुढचा रविवार येण्याच्या आधीच मी तब्येत खराबीचं कारण सांगून माझ्या माहेरी आले. माझ्या छोट्या बहिणीचं लग्न ठरलं होतं, त्यामुळे एक छोटासा साखरपुड्याचा कार्यक्रम घरीच होता. माझी बहीण खरेदीसाठी गेली तेव्हा ती मला देखील सोबत घेऊन गेली. तिथेच माझी भेट स्वप्नीलच्या त्या 5 मित्रांपैकी एकासोबत झाली. तो माझ्यासोबत बोलताना सारखं माझ्या बहिणीकडे बघत होता. बोलू लागला, वहिनी, यावेळेला जेव्हा आमच्या घरी याल तेव्हा तुमच्या बहिणीला देखील नक्की सोबत घेऊन या. ती देखील अगदी तुमच्याप्रमाणेच कमालीची चीज आहे. मला त्या माणसाचं ते बोलणं ऐकून खूपच राग आला. माझी बहीण देखील त्या रागाने पाहू लागली. मी म्हणाले, तुम्हाला बोलण्याची शिस्त नाही का? माझा आवाज जरा चढला होता. आजूबाजूने जाणारे लोक देखील तिथे उभे राहिले. हे पाहून त्या माणसाला देखील राग आला. लायकीचा अर्थ माहीत आहे तुला? आमच्यासारख्या लोकांना लायकीचा शब्द माहीत असतो, पण तू तर कोणत्याच लायकीची नाहीस की ज्यामुळे तुला इज्जत आणि मान दिला जाईल. मी म्हणाले, तोंड सांभाळून बोलायचं. त्यावर तो बोलू लागला, का सत्य बोचतंय का? तू 2 कवडीची बाई आणि माझ्यासोबत लायकीबद्दल बोलतेस? त्याचे ते शब्द ऐकून मला त्याच्यावर इतका राग आला की मी एक जोरदार कानाखाली त्याच्या लगावली. त्या कानाखालीचा आवाज ज्याने ऐकला प्रत्येकजण तिथे उभा राहिला. बोलू लागला, मॅडम, जर हा माणूस तुमच्यासोबत काही जबरदस्ती करत असेल तर आत्ताच आम्ही ह्याला चांगला धडा शिकवू. काही तरुण मुलांनी तर त्यांचे शर्टचे हात वर केले. माझं तर मन असंच करत होतं की सर्वांना सांगावं, याचं थोबाड फोडून टाका. ज्याला एखाद्या स्त्रीसोबत बोलण्याची पद्धत माहीत नाही, शिस्त देखील माहीत नाही. मी विचार केला होता की मी घरी जाऊन स्वप्नीलाच्या या कृत्याबद्दल नक्कीच सांगेन की त्याचे मित्र किती नालायक आहेत, जो रविवारी मला जबरदस्तीने त्यांच्या घरी घेऊन जातो. ज्यांना बहिणीची मुलीची इज्जतच नाही, त्यांच्याशी कसं बोलावं हे माहीत नाही. याच्या आधी तिथे उपस्थित असलेले तरुण त्याची चांगलीच धुलाई करतील. तो बोलू लागला, ही बाजारी बाई आहे, देह विक्रीचा काम करते आणि मी तिचा कस्टमर आहे. ती इथे फक्त तमाशा करते. हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला. मी म्हणाले की हा काहीही मूर्खासारखा बोलतोय. तो हे ऐकून बोलू लागला, मग तू रविवारी माझ्या बंगल्यावर काय करायला येतेस? आणि जेव्हा तुला माहीत आहे की तिथे तुझ्याशिवाय दुसरी कोणीही स्त्री नसते, तरी तू काय येतेस? त्याच्यानंतर तो माणूस माझ्यासोबत जे बोलला त्याने तर पहिले माझं डोकंच गरगरू लागलं. बोलू लागला, जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर ये रविवारी आमच्या घरी. तुला मी चांगला धडा शिकवेन. तुला मी तुझी खरी लायकी दाखवेन की तू काय आहेस. माझी बहीण माझं तोंड बघत होती आणि मी अशी होते जणू काय मी एक सजीव पुतळाच झाले आहे, जशी मी भूत बनले आहे. खूप सारे लोक मला विचित्र नजरेने बघून तिथून निघून गेले. तो माणूस अगदी रागाने फुटून गेला. मला अगदी रागानेच बघत तिथून निघून गेला. माझ्या बहिणीने माझा हात पकडला आणि मला ओढतच त्या बाजारातून बाहेर घेऊन आली आणि बोलू लागली, ताई, हे सर्व काय आहे? तो माणूस काय बोलत होता? मी काहीच उत्तर दिलं नाही. माझं तर डोकंच गरगरू लागलं होतं. माझं मन इतकं घाबरत होतं की जणू काय आता मला काहीतरी होणार आहे. माझं मन फुटून जाईल. मला एक विचित्र जाणीव होऊ लागली. माझी बहीण माझी ती अवस्था बघून मला घरी घेऊन आली, परंतु मला तिथे देखील स्वस्थता लाभली नाही. मी लगेचच माझ्या घरी निघून गेले. घरी गेले तर स्वप्नीलचा मूड खूपच खराब होता. बोलू लागला, राहून झालं तुझ्या आईच्या घरी.
जर तुला आता तुझ्या माहेरी जायचं असेल तर वर्किंग डेमध्ये माहेरी जात जा. एक रविवार तर मला सुट्टी असते, तो देखील दिवस तू माझा वाया घालवतेस. मी काहीच उत्तर दिलं नाही, कारण की जर मी काही बोलले असते तर तो रागाने अजूनच भडकला असता आणि माझं बोलणं टाळलं असतं. यावेळेला जेव्हा तो मला त्याच्या मित्रांच्या घरी घेऊन आला तेव्हा त्यावेळेला त्याचा तो मित्र तिथे हजर नव्हता, ज्याच्यासोबत बाजारात माझं भांडण झालं होतं. जसं मी अर्ध जेवण जेवले, मी लगेचच खोकू लागले आणि वॉशरूममध्ये गेले. ते जेवण मला पचवू द्यायचं नव्हतं, त्यामुळेच मी माझ्या घशात बोटं घालून उलटी केली. जे काही मी खाल्लं होतं ते सगळं बाहेर आलं होतं, त्यामुळेच माझ्यावर त्या नशेचा परिणाम झाला नव्हता. मी बाहेर आले आणि बेशुद्ध झाल्याचं नाटक करू लागले. स्वप्नीलने मला त्याच्या मिठीत घेतलं आणि खोलीत घेऊन गेला. मला बेडवर झोपवलं. तो आता खोलीत आलाच होता की इतक्यातच त्याचे मित्र देखील खोलीत आले. स्वप्नील बोलू लागला, यावेळेला मी डबल किंमत घेईन. जे कृत्य तुम्ही रात्रभर माझ्या बायकोसोबत करता त्यामुळे ती आता आजारी राहू लागली आहे. तुम्ही लोकांनी दिलेले अर्धे पैसे तर तिच्या उपचारामध्ये डॉक्टरमध्येच खर्च होतात, मला काय फायदा होतो. त्याचे मित्र बोलू लागले, आम्हाला मंजूर आहे. तुला हिची जितकी किंमत पाहिजे असेल तितकी किंमत आम्ही द्यायला तयार आहोत. त्यावेळेला मला असं वाटलं की धरणी फुटून जावी आणि मी त्यामध्ये सामावून जावं. माझा नवरा माझ्या इज्जतीचा सौदा करत होता. नवरा तर बायकोच्या इज्जतीचं रक्षण करता असतो. वाईट नजरांपासून बायकोला वाचवण्यासाठी तो मागचा पुढचा कोणताच विचार करत नाही. मग हा कसला नवरा होता जो माझा सौदा करत होता? याच्या आधी की ते लोक माझ्यासोबत आणखी काही वाईट करतील, पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज बंगल्याच्या बाहेर ऐकू येऊ लागला. तो आवाज ऐकून ते सगळे घाबरले. मी इथे येण्याच्या आधीच पोलिसांना सर्व इन्फॉर्मेशन दिली होती. जेव्हापर्यंत पोलीस आतमध्ये आले मी उठून बसून राहिले. मला असं बसलेलं पाहून स्वप्नील आणि इतर पुरुषांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला. मी माझ्या नवऱ्याला अटक करायला सांगितली, कारण की त्याला सुंदर मुली यासाठीच पाहिजे होती की जिला तो इतरांना विकून पैसे कमावू शकेल. स्वप्नील आता तुरुंगामध्ये अटक होता आणि याच दरम्यान मी घटस्फोटासाठी अप्लाय केला. मला आता घटस्फोटही मिळाला होता, परंतु माझ्या आईवडिलांविरुद्ध एक तक्रार होती. लग्न ठरवण्यापूर्वी त्यांनी हे तर पाहिलं होतं की मुलगा एकटाच आहे, जेणेकरून माझ्यावर घराची जबाबदारी पडणार नाही, सासू सासऱ्यांचा त्रास सहन करावा लागणार नाही. परंतु हे नाही पाहिलं की तो मुलगा काय करतोय, कसा आहे. त्यामुळे माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या मुलीचं लग्न ठरवण्यापूर्वी चारही बाजूंनी त्या मुलाची चौकशी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून स्वप्नेसारखी माणसं त्यांच्या आयुष्यात येऊ नये. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.